आणि यानंतर बातमी सोलापुरात नाही, बातमी काहीशी धक्कादायक आहे। सोलापुरातल्या बार्शीमध्ये एका व्यक्तीनं दारूच्या नशेमध्ये आपली आई, पत्नी आणि पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडलाय। अनुराध बर्डे असे नराधमाचं नाव आहे। बार्शीतल्या कोरफळे इथे राहणाऱ्या अनुरुधनं काल रात्री 2 ते 3 च्या सुमारास झोपेतच असलेल्या आईच्या आणि 13 वर्षीय मुलाच्या डोक्यात घणाचे घाव घातले आणि त्यांना ठार केलं। तर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या पत्नीला चक्क पेटवून दिलं। तर याच खोलीतील 9 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांच्या मुलीवर चाकूने वार करत त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न केला। यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोनही मुलांवर उपचार सुरू आहेत। स्वतःच्या हातानेच कुटुंबाला संपवल्यानंतर पहाटे 6 वाजेपर्यंत अनुरुध दारातच बसून राहिला होता। पत्नीला पेटवताना तोही भाजला गेल्यामुळे जखमी झालाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। अनुरुध बर्डे वय 38 याने स्वतःच्या आई आणि स्वतःच्या 13 वर्षाच्या मुलाला हातोड्याचा घाव करून खून केलेला आहे। तसेच पत्नी सौ रेश्मा हिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चाकू भोसकून आणि अंगावर रॉकेल टाकून, आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे जाळून घेऊन। या संदर्भात आम्ही अनुरुध बर्डे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे। स्वतःही जखमी असल्यामुळे सध्या तो सरकारी दवाखाना बार्शी येथे ॲडमिट आहे उपचाराकरिता।